ते बघा, पाऊस येतोय जी जाणीव आहे, पण आपल्याला अजून या संघर्षात पाणी नाही, खूप काही सहन करावं लागणार आहे. त्यामुळे आपली तयारी ठेवा. कलेक्टर आपल्याला सांगतायत या म्हणून, पण आपण कलेक्टरांच्या वेळेनुसार जायचं नाही, आपल्या वेळेनुसार जायचं. थोडं पाणी सहन करू. ही जमीन आपली आहे, आपल्या हक्काची आहे. हे आपल्यापासून बळकून घेण्यासाठी त्यांचे वेगळे वेगळे प्रयत्न चालतात. शेट्टी साहेब भाग्यनगर आणि नागेवाडी ह्या दोन गावात पहाटे 3:30-4 वाजता चोर आल्यासारखं काही या प्रशासनाचे अधिकारी तिथं पोहोचले. पोलिसांची फौज पोहोचली. या सांगली जिल्ह्यात सांगली वर्षात 48 खून झालेत. ते खून थांबवायला पोलिसांना वेळ नाही आहे, पण शेतकऱ्यांवर बळजबरी करून त्यांच्या जमिनी बळकवण्यासाठी यायला यांच्याकडे खूप वेळ आहे. आपण एक संघ राहिला पाहिजे. जोपर्यंत हा मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही सगळे तुमच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार. देवाच्या नावाखालती राजकारण आहे, धर्माच्या खालती राजकारण आहे. याला विकास नको आहे. विकासासाठी या देशासाठी आपल्या वाडवडिलांनी आपलं रक्त सांडले, आपल्या पोरं आपण सैन्यात पाठवतो. यांच्या किती लोकांनी देशासाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. यांच्या कुणाची पोरं आज सैन्यात लढतात. की शेतकऱ्यांचीच पोरं तिथं आहेत म्हणून हे देश टिकला. आणि आपल्याला सांगतात देशाच्या विकासासाठी जमीन द्या. लाजा वाटल्या पाहिजेत. हा कुठल्याही धर्मासाठी देवासाठी रस्ता नाही. पंढरपूरच्या विठ्ठलापासून 100 किलोमीटर लांब नेला रस्ता. आता तुळजापूर पासून लांब नेला. हा रस्ता देवासाठी नाही आहे. आज आपला आज मोर्चा निघाला. आज तिथं दुसरा हिंदू मुस्लिम पण मोर्चा निघाला. यांचं फक्त धर्माचं नाव जातीचं नाव करून राजकारण करायचं आहे. जर 1 लाख कोटी महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात विमानतळ होईल, 200 कोटी विमानतळ तयार होते. यांना रस्त्याला 1.25 लाख कोटी घ्यायचे. फिरू देत, आमच्या जमिनी आमच्याकडे राहू देत. विमानाने आम्ही शेतकरी देवाला जायला तयार आहे. आमच्या जमिनीकडे पुन्हा डोळे उडून सुद्धा टाकून सुद्धा बघायचं नाही. आमच्या विचार करा. शेतकरी संपला. आधी जमिनी दिल्या अदानीला, बिल्डिंग बांधायला, अदानीला कारखाना बांधायला. आता आमच्या जमिनी पण घ्या. शेती सोडली. आपल्याला फक्त त्यांच्याकडे मजुरीला जायला लागेल. एवढ्या मोठ्या संख्येत महिला आलेत. चुकून आमचं कसं असते, पुरुषाचा जरा गोंधळ असतो. त्यामुळे तुम्ही ठाम राहिला तर आपल्या जमिनी राहतील. तुम्ही या आंदोलनात आलाय म्हणून आम्ही एवढं धाडसाने या ठिकाणी तुमच्या पाठीशी आहे, एवढंच मी सांगतो. आणि आता मी विनंती करतो की मान्य जयंत पाटील साहेब माजी मंत्री हे आपले मनोगत करतो. आपल्या सर्वांच्या भावना शक्तीपीठाला विरोध करायच्या आज नाही, गेले वर्षभर आपण व्यक्त केलेले आहेत. आज हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.